खामगावात भाजपा, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांविरोधात. महाविकास आघाडी एकसंघ, भाजपा विरुद्ध काँग्रेस दुहेरी लढत. घरातीलच उमेदवार असल्याने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा पणाला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हा राजकीयदृष्ट्या केंद्रबिंदू मानला जातो. या ठिकाणचे राजकारण कायमच फुंडकर आणि सानंदा या कुटुंबात भोवती फिरले आहे. तर यावेळी नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कमालीचे मतभेद पाहायला मिळत आहेत. महायुतीतील भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षाचे स्वतंत्र उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडी एकत्रितपणे लढत आहे. शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा देखील मोठा मतदार असल्याने वंचितची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे. खामगावमध्ये महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांना अपयश आले आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि काँग्रेसकडून 3 वेळा आमदार राहिलेले आणि काही महिन्यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले दिलीप कुमार सानंदा या दोघांच्या राजकीय वैमनस्यांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. सध्या भाजपाचे नेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांची सून आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर ह्या भाजपच्या उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात चेतना संजय शर्मा ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. आणि महायुतीमधीलच शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी रवी माळवंदे ह्या देखील रिंगणात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीच्या एकमेव उमेदवार म्हणून स्मिता किशोर भोसले निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार दिलेला नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. महायुतीतील 3 उमेदवार आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार असे 4 उमेदवार रिंगणात असले तरी देखील या ठिकाणी भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच ही दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे. आणि घरातीलच उमेदवार असल्यामुळे मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.